मी माया जाधव मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे। तर मंडळी 20 मार्च 1680 ला सूर्यग्रहण पर्व आटोपले। त्यानंतर 2 दिवसांनी 22 मार्चला महाराजांना ज्वराची व्यथा जाणवू लागली। आजार बळावत चालला। महाराजांचे वैद्य हकीम शर्त करत होते। मोरेश्वर पंडितराव हे दानधर्माचे दैवी उपाय करीत होते, परंतु दिवसेंदिवस महाराजांची प्रकृती घसरणीस लागली। चैत्र शुद्ध पौर्णिमेस हनुमान जयंतीच्या दिवशी महाराजांस तीव्र रक्तस्राव सुरू झाला। रक्ताचे जुलाब सुरू झाल्यानंतर फार वेळ शुद्धीवर राहिले नाहीत। ते कोणाशी काही बोलायच्या मनस्थितीत देखील नव्हते। थोडक्यात कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बखरीत म्हटल्याप्रमाणे महाराजांना ज्वराची व्यथा झाली असे बऱ्याच मराठी साधनांमध्ये म्हटले आहे। 91 कलमी बखरीत तर कोणतेही कारण न देता फक्त असं म्हटले की राजेश स्वामी कैलासवासी झाले। सावधपणे संस्कार करून हरिदास कीर्तन करीत असता देह ठेवला। इटालियन प्रवासी किंवा औरंगजेबाचा इतिहासकार साखी मोस्तेद खान याच्या म्हणण्यानुसार महाराजांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि महाराजांचा मृत्यू झाला। फादर पिरे जोसेफ अर्लिन्स यांच्या म्हणण्यानुसार महाराजांचा मृत्यू व्हायलेंट अटॅक ऑफ कॉलिकमुळे म्हणजेच तीव्र पोटशूळामुळे झाला, पण फक्त तापामुळे अथवा ज्वरामुळे महाराज 2 आठवड्यांसाठी आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला ही गोष्ट पटण्यासारखी नाही। त्यासाठी आपल्याला तात्कालीन इंग्रजी आणि पोर्तुगीज कागदपत्रांचा सहारा घ्यावा लागतो, जिथे आपल्याला महाराजांच्या मृत्यूचे खरे आणि वैज्ञानिक कारण सापडतं। 28 एप्रिल 1680 म्हणजे महाराजांच्या मृत्यूच्या 25 दिवसांनी मुंबईकर इंग्रजांनी सुरतेला लिहिलेल्या पत्रात म्हटले की We have certain news that Shivaji Raja is dead. It is now 23 days since he deceased. It's said of bloody flux being sick 12 days. याचा अर्थ शिवाजीचा मृत्यू झाल्याची खात्रीलायक बातमी आमच्याकडे आहे। त्यांच्या मृत्यूला 23 दिवस झाले असून 12 दिवसाच्या आजारानंतर झालेल्या रक्तस्रावामुळे ते मृत्यू पावले। पण महाराजांना झालेल्या या रक्तस्रावाचं म्हणजे ब्लडी फ्लक्सचं कारण मात्र समजत नाही। ते आपल्याला समजतं पोर्तुगीज कागदपत्रांमधून। पोर्तुगालमधल्या लिस्बनच्या नॅशनल ग्रंथसंग्रहालयात लिहिलेल्या एका समकालीन पोर्तुगीज लेखात असं म्हटलंय की शिवाजी मोरियो डेहम अंतराज म्हणजेच अँथ्रॅक्स नावाचा रोग होऊन शिवाजी महाराज मृत्यू पावले। अँथ्रॅक्स हा एक बॅक्टेरियामुळे होणारा आजार असून हा संसर्गजन्य रोग गायी, बकऱ्या, घोडे यांच्यामध्ये आढळतो। अशा जनावरांच्या संसर्गात राहणाऱ्या माणसालाही हा आजार होऊ शकतो। या अँथ्रॅक्सचे क्युटेनेक्स अँथ्रॅक्स, पल्मनेरी अँथ्रॅक्स, इंटेस्टिनल अँथ्रॅक्स असे प्रकार आहेत। यापैकी इंटेस्टिनल अँथ्रॅक्समुळे महाराजांना भयंकर पोटशूळ, रक्ताच्या उलट्या किंवा जुलाब यांचा त्रास झाला असावा, कारण महाराजांच्या शेवटच्या जालनापूरच्या मोहिमेत महाराज बराच काळ घोड्यांच्या सहवासात होते। या मोहिमेत धावपळ, पाठलाग या गोष्टीमुळे स्वस्थता नव्हती। महाराजांसोबत यावेळी 20,000 घोडेस्वार होते। या काळात महाराजांना अन्नाच्या माध्यमातून या रोगाची लागण झालेली असू शकते। अँथ्रॅक्स सारख्या आजाराचं निदान करणं आत्ताच्या 21व्या शतकात देखील इतकं सहज सोपं नसताना वैद्य आणि हाकिमांच्या पारंपरिक नाडी परीक्षा, ज्वर परीक्षा, कफ वात पित्त परीक्षा यानुसार या रोगाचे निदान होणे खूपच अवघड होते। त्यामुळे त्या काळातले वैदिक शास्त्र आमच्या महाराजांना वाचवू शकले नाही। महाराजांनाही शेवटी या गोष्टीची जाणीव झाली होती। कृष्णाजी अनंत सभासद लिहितात, त्या उपरी राजे बोलले की तुम्ही चुकूर होऊ नका, हा तो मृत्यूलोकच आहे। यामागे किती उत्पन्न झाले, किती गेले, आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे आता अवघे बाहेर बसा। आपण श्रींचे स्मरण करतो म्हणून अवघी आज बाहेर बसविले। आणि राजे यांनी श्री भागीरथीचे उदक आणून स्नान केले, भस्म धारण करून रुद्राक्ष धारण केले आणि योगाभ्यास करून महाब्रह्मांडास नेऊन दशद्वारे फोडून प्राणाप्रयाण केले। शालिवाहन शके 1602 रौद्र नाम संवत्सरे चैत्र शुद्ध 15 रविवारी 2 प्रहरी काळ रायगडी झाला। त्यानंतर शिवदूत विमान घेऊन आले आणि राजे विमाने बैसुनी कैलासास गेले। हे जड शरीर
मृत्यूलोकी त्याग केला. महाराजांचे देहवसान झाले. यावेळी संभाजीराजे म्हणजे महाराजांचे ज्येष्ठ पुत्र पन्हाळगडावर होते. त्यांच्या अनुपस्थितच महाराजांची शिबिका सजली. शास्त्रानुसार त्यांच्या कलेवराला सर्व राजचिन्हे परिधान केली गेली. धर्मशास्त्रानुसार सर्व उपचार आटोपले आणि अश्रू ढाळणाऱ्या राजांचा जीव की प्राण असणाऱ्या रायगडावरील प्रजाजनांच्या उपस्थितीत महाराजांची अखेरची मिरवणूक निघाली. सूर्य माथ्यावरून ढळला होता. राजेश्रिया महाराजांचे कारभारी अवघे प्रजाजन शोकविवल होऊन हा विचित्र सोहळा पाहत होते, अनुभवत होते. राजसिंहासनाला दक्षिणेकडून वळसा घालून बाजारपेठेतून ही मिरवणूक जगदेश्वराच्या प्रसादाकडे निघाली. या राजमार्गाने अनेकदा जवळून पाहिले होते. यापूर्वीही महाराजांची प्रचंड मिरवणूक डोळे भरून या राजमार्गाने पाहिली होती. राज्याभिषेकाच्या वेळी आजही अखेरची मिरवणूक जगदेश्वराच्या प्रसादासमोर बेलकाष्टे, चंदनकाष्टे यांची चिता रचलेली होती. रामराजांच्या हस्ते महाराजांच्या कलेवराला मंत्राग्नी देण्यात आला. उत्तरक्रिया साबाजी भोसले शिंगणापूरकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू ही नक्कीच महाराष्ट्राला चटका लावणारी घटना होती. त्यांच्या मृत्यूबद्दल वाचताना ऐकताना देखील डोळ्यात अश्रू उभे राहतात. महाराजांची ही शेवटची यात्रा ज्याने आपल्या डोळ्यांनी पाहिली असेल त्यांच्या दुःखाची कल्पना केलेलीच बरी. तर मंडळी, व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. जय शिवराय.